आधुनिक मराठी साहित्याच्या जडणघडणीमध्ये गंगाधर गाडगीळ यांचा मोलाचा सहभाग आहे. कथा, कादंबरी, ललित लेख, स्थलविशेष, प्रवास वर्णन आणि समीक्षा अशा अनेक साहित्य प्रकारामध्ये त्यांनी यशस्वी संचार केला आहे. गाडगिळांनी प्रचंड साहित्य निर्मिती केली आहे. उद्ध्वस्त विश्वमधल्या कथात महानगरी जीवनातल्या मानसछटा आहेत. किडलेली माणसं हे शीर्षकच किती अर्थपूर्ण आहे. साहित्याबरोबर एक प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ आणि प्राचार्य म्हणून एक कुशल प्रशासक अशा विविध भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांना साहित्याची आवड अगदी लहानपणापासून होती असं ते मी लेखक कसा झालो या लेखामध्ये नमूद करतात. शाळेत गृहपाठ मिळाला की अभ्यास करून लिहायचा आणि शिक्षकांची शाबासकी मिळवायची यात त्यांना धन्यता वाटे. शाळेनंतर कॉलेज, विद्यापीठामध्ये त्यांनी ऑस्टेनपासून झोलापर्यंत सगळं वाचलं असंही ते लिहितात. प्रिया आणि मांजर ही त्यांची कथा 1940मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर लेखक म्हणून त्यांची जोरदार वाटचाल सुरू झाली. मराठीत नवकथेचं एक नवं युग आणलं ते गाडगीळ, भावे आणि अरविंदू गोखले यांनी. एकमेकाशी स्पर्धा न करता अगदी खेळीमेळीनं या तिघांचा कथा प्रसवण्याचा कार्यक्रम चालू होता. गाडगीळ आसपासच्या माणसांचं निरीक्षण करीत आणि त्यांना कथाबीजं मिळत. त्यांच्या कथामध्ये मुख्यत्वे करून मुंबईच्या माणसांची सुखदुःख, त्यांच्या वेदना, त्यांची आगतिकता गाडगीळ व्यक्त करतात. गाडगिळांची कथा मुंबईची आहे. बंडू आणि वसुंधरा ही त्यांची विनोदी कथांची प्रमुख पात्र. त्यांच्यावरच्या खूप कथा आहेत. ही मध्यमवर्गीय माणसं आहेत आणि त्यातला विनोद हा गाडगीळ म्हणतात तसा निर्विष विनोद आहे. गंगाधर गाडगीळ हे मराठी नवकथेचे प्रवर्तक मानले जातात. नवकथा ही प्रस्थापित कथेपेक्षा खूप वेगळी आहे. साधारणतः कथा म्हटली की त्यात काहीतरी घडतं. तिला आरंभ, मध्य आणि अंत असतो. वाचकांची उत्सुकता ताणवत कथाकार अंतिम बिंदूपर्यंत पोचतो. यात धक्कातंत्र वापरलं जातं. शेवटी वाचकांच्या ध्यानात येतं, अरेच्छा हे असं आहे तर. राजमार्गानं जाणारे कथाकार हे तंत्र वापरतात. गाडगिळांनी मराठी कथेत भावनांचं चित्रण आणलं. अ सिंगल नॅरेटिव्ह आणि त्याच्याबरोबरच ग्रेटेस्ट इकॉनॉमी गाडगिळांनी तंतोतंत पाळली. पूर्वी कविता लिहिताना छंदांचं भान ठेवावं लागे तसंच हे गाडगिळांनी आपल्या कथामध्ये जपलं आहे. या कथात मुख्यत्वे करून भावनांचं चित्रण आहे. बाई शाळा सोडून जातात. या कथेत एका लहान मुलीला बाई शाळा सोडून जातात तेव्हा काय वाटतं याचं रेखाटन आहे. म्हणजे ही विचारविश्वाला गवसणी आहे. कथेत कधीकधी कादंबरीची बीजं असतात. जिथं विचार प्रवाह असतो तिथं फक्त जिवंत कथा असते. त्याने आर्थिक नवलकथा लिहून अर्थशास्त्रांच्या अभ्यासकांची सोय करून ठेवली आहे. त्यांनी खास मुलांसाठी एकांकिका, कथा वगैरे लिहून प्रौढत्वी निज शैशवास जपले आहे. मुंबईच्या नवलकथा ह्या काही वेगळ्या कथा आहेत. यात मुंबईच्या संदर्भातल्या काही हकीकती आहेत. त्यांना गाडगीळ स्पर्श होऊन त्या रंजक झाल्या आहेत. हे पुस्तक वाचताना मला अरुण टिकेकरांचं स्थलकाल आठवलं. टिकेकर अभ्यास पूर्ण लिहितात, पण गंगाधर गाडगिळांच्या नजरेसमोर त्यांचा वाचक असतो. प्रारंभ ही गाडगिळांनी जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या जीवनावर आधारित कादंबरी लिहिली. प्रस्तावनेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही वास्तवावर आधारित चरित्रात्मक कादंबरी आहे, पण त्यासाठी लागणारं संशोधन त्यांनी केलेलं नाही. या कादंबरीत जी माहिती आहे ती प्रियोळकर, कुलकर्णी वगैरे संशोधकांनी परिश्रमपूर्वक गोळा केलेली आहे असं ते लिहितात. प्रारंभ हे नाव देखील सूचक आहे. हा मुंबईचा प्रातःकाळ आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबईचा पहिला गव्हर्नर. त्यानं काळाची पावलं ओळखून अनेक सुधारणांचा पाया घातला. नाना शंकरशेठ यांनी त्याला समर्थपणे साथ दिली. नाना हे गर्भश्रीमंत. त्यांना काही न करता ऐश आरामामध्ये आयुष्य घालवता आलं असतं, पण नानानं सामाजिक कार्याची आवड होती आणि त्यासाठी जे दातृत्व लागतं तेही मुबलक प्रमाणात होतं. गंगाधर गाडगिळांनी खूप अभ्यास करून ही कादंबरी सिद्ध केलेली आहे. एल्फिन्स्टन कॉलेज, नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी अशा अनेक संस्थांच्या उभारणीत नानांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईच्या उभारणीसाठी जेव्हा जेव्हा जमिनीची आवश्यकता भासली तेव्हा नानांनी जमिनी दिल्या होत्या. नानांनी स्मशानभूमीसाठी सुद्धा जमीन दिली होती. आता त्या स्मशानभूमीला जगन्नाथ शंकरशेठ यांचंच नाव आहे. गाडगिळांनी हा सगळा इतिहास प्रारंभमध्ये जागवला आहे.
अतिशयोक्ती न करता, इतिहासाचं बोट न सोडता, वाचकांना रंजक वाटेल अशा शैलीत एखाद्या इतिहास पुरुषाचं चरित्र लिहिणं ही एक कलाच आहे. पणजीमध्ये इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरी या विषयावर एक चर्चासत्र होतं. गंगाधर गाडगीळ आणि वसंत कानेटकर हे दोघे प्रमुख वक्ते होते. गाडगिळांनी इतिहासावर आधारित चरित्रात्मक कादंबरी लेखन केलं, कानेटकरांनी नाटकं लिहिली. गाडगिळांची आणि माझी ही पहिली भेट. या दोघांनी तेव्हा इतिहासाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. कानेटकरांचा इतिहास काही शतकापूर्वीचा होता, पण गाडगिळांचा इतिहास त्या मानानं खूप अलीकडचा आहे. गाडगिळांचा कस लागला तो लोकमान्यांच्या चरित्रावर दुर्दम्य ही कादंबरी लिहिताना. ही कादंबरी आता मराठी साहित्याच्या मानदंडामध्ये जाऊन बसली आहे. खरं तर टिळकांचं चरित्र बहुतेकांना माहिती आहे. टिळकांचा उदंड सहवास लाभलेले साहित्य सम्राट नचिम केळकर यांनी लिहिलेलं टिळकांचं चरित्र हे अभ्यासक आधारभूत मानतात. दुर्दम्यमध्ये काही वेगळे क्षण गाडगिळांनी टिपलेले आहेत. उदाहरणार्थ, टिळकांचं महानिर्वाण झालं तेव्हा गांधीजी हजर होते. ते त्या महामानवाला खांदा द्यायला निघाले तेव्हा त्यांना अडवण्यात आलं. तुम्ही ब्राह्मण नसल्यानं खांदा देऊ नये. तेव्हा गांधीजी म्हणाले, लोकसेवकाला जात नसते, आणि गांधीजींनी लोकमान्यांना खांदा दिला. भरारी ही विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. विश्वनाथ मंडलिक हे बहुआयामी होते. ते वकील होते, समाजसुधारक होते, प्रभावी वक्ते होते. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत आणि याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती आदी पुस्तकांचं भाषांतरही केलं आहे. एक होता राजा ही समाजसुधारक, दूरदर्शी सयाजीराव गायकवाड, बडोदा नरेश यांच्या चरित्राचा वेध घेणारी कादंबरी आहे. गाडगिळांनी समकालीन साहित्यिकांबद्दल लिहिलं आहे. बासी मर्ढेकर हे रेडिओत कार्यरत असताना गाडगिळांनी त्यांच्या हाताखाली काम केलं. मर्ढेकरांचा स्वभाव तुटक असल्यामुळं बऱ्याच वेळा त्यांना मर्ढेकरांची बोलणी ऐकावी लागत. एक दिवस स्फोट झाला आणि गाडगीळ म्हणाले, मी काय लिहिलंय ते एकदा वाचा तरी. चकित झालेल्या मर्ढेकरांनी ते कबूल केलं. गाडगिळांच्या कथा त्यांनी केवळ वाचल्या नाहीत, तर त्यातल्या त्यांना आवडलेल्या जागा त्यांनी अधोरेखित केल्या आणि त्याची पूर्ण समीक्षा त्यांनी लिहिली. मी आणि मर्ढेकर या लेखामध्ये त्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याच लेखात ते आपण पिपात मेले ओल्या उंदीर या त्यांच्या कवितेची पूर्वायुष्यात भरपूर टवाळी केल्याची पण कबुली देतात. एकेकाळी फडके आणि खांडेकर यांनी मराठी वाचकांच्या मनावर राज्य केलं होतं. बी रघुनाथ, रवा दिघे, कवी केशवसूत यांच्याबद्दलही गाडगिळांनी जिव्हाळ्यानं लिहिलं आहे. आजकालच्या साहित्यिकांविषयी लिहिताना गाडगिळांनी विजय तेंडुलकर, जी ए कुलकर्णी आणि चित्रेम खानोलकर यांच्याबद्दल लिहिले आहे. जयंच्या कथांनी वाचकांना मोहवलं. गाडगीळ त्यांची पात्र, कथावस्तू, प्राणी, उदासी, गूढता वगैरे सगळ्या गोष्टींचा आढावा घेत नमूद करतात की जीएनच्या कथांचं सुयोग्य मूल्यमापन झालेलं नाही. झुरळांच्या पायांना काटे असतात असं जीएनचं कौतुकास्पद निरीक्षणसुद्धा त्यांनी नोंदवलं आहे. भोवऱ्यात सापडलेला प्रतिभावंत असं जीएनचं वर्णन गाडगिळांनी केलं आहे. विजय तेंडुलकरांच्या सगळ्या नाटकांचं अवलोकन करीत एक हट्टी मुलगी, शांतता कोर्ट चालू आहे आणि घाशराम कोतवाल या गाजलेल्या नाटकांकडे गाडगीळ येतात. तेंडुलकरांना माप प्रसिद्धी मिळाली. काही बाबतीत त्यांची शैली सरावलेली आहे, पण ते कुठंतरी तोकडे पडतात असं गाडगिळांना वाटतं. चित्रेम खानोलकर यांच्या काव्यगुणांचं असंच मर्मभेदी अवलोकन काव्यात न मावणारा कवी या लेखात गाडगीळ करतात. ही गाडगिळांची मतं आहेत. याच्याशी वाचकांनी सहमत असावं असा त्यांचा आग्रह नसावा. मला गाडगीळ भावले ते एका मुंगीचं महाभारत या त्यांच्या 2 खंडातल्या आत्मचरित्रामुळं. या आत्मचरित्राला 1996चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. व्यास हे आदिकवी. त्यांनी जीवनातल्या सर्व सत्यासत्यांचा मागोवा घेतला, इतका की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात. म्हणजे जे महाभारतात नाही ते कुठंच नाही. गाडगिळांनी हे आपलं महाभारत व्यासांच्या तुलनेनं मुंगीचं महाभारत आहे असं म्हटलं आहे. कारण प्रस्तावनेत गाडगीळ लिहितात, मला मात्र थोडं जाणतेपण आल्यापासून माझंच नव्हे तर माझ्या आसपासचं सर्व जीवन एक महान कथा आहे, नव्हे कथा सागरच आहे असं जाणवत आलंय. एका मुंगीचं महाभारत ही गंगाधर गाडगिळांच्या जीवन प्रवासाची रसिली कहाणी आहे. जाड चष्मा लावणारा एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक, नंतर प्राचार्य,
साहित्याच्या प्रांगणामध्ये कशी वाटचाल करीत राहिला, व्यासापासून प्रेरणा घेत दमदार पावलं टाकत राहिला, याचं प्रांजळ चित्रण या आत्मकथेमध्ये आहे. गाडगीळ लिहितात, या मुंगीला जसा व्यासांचा संदर्भ आहे, मानवी जीवनाच्या आणि प्रयत्नांच्या हास्यास्पदतेचा संदर्भ आहे, तसाच मर्ढेकरांच्या कवितेचाही आहे. खरं म्हणजे शेक्सपियरपासून आयनोस्कोपर्यंतचे सर्व संदर्भ त्यात आहेत. गंगाधर गाडगीळ समजून घेण्यासाठी एका मुंगीचं महाभारत पुरेसं आहे.